श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सार्थ दासबोध या ग्रंथामधील दशक दुसरा समास पहिला श्रवण व पठन करणार आहोत. यामध्ये दशक दुसरा समास पहिला मूर्ख लक्षण. श्री समर्थ रामदासांच्या मते प्रपंचाला सर्वस्वी खरा मानून जीवन जगणारा अज्ञानी माणूस तो मूर्ख होय. हा मूर्ख अत्यंत स्वार्थी असल्याने सगळे जग माझ्या सुखासाठी आहे असे समजतो. मी व माझ्या पलीकडे त्याला काहीच दिसत नाही. देहच मी आहे या घट्ट कल्पनेमुळे देह सुखासाठी तो सारखा हपापलेला असतो. अत्यंत विकारवश असल्याने त्याचे मन द्वेष मत्सराने भरून वाहते, यात नवल नाही. परंतु भोग भोगताना विकारांच्या पायी तो मनाची किंवा जनाची लाज मर्यादा बाळगत नाही. धर्म, नीती किंवा न्याय यांची चाड न धरता तो अनितीने खूप द्रव्य मिळवितो आणि निंद्य प्रकारांचा सहज अंगीकार करतो. आईबाप, गुरु, देव, स्वामी यांपैकी कोणीच त्याला पूजनीय वाटत नाही. ईश्वरास तर तो विसरलेलाच असतो. पण कधी काळी देव आठवलास तर प्रपंचात भोग कमी पडला म्हणून तो त्याला शिव्या देतो. चंचल बुद्धीचा हा मूर्ख माणूस मायेच्या जीवलगांना कधी प्रेमाने वागवत नाही. आळसात वेळ घालवतो व सदा सर्व काळ चिंताग्रस्त असतो. तात्पर्य: श्री समर्थांचा मूर्ख म्हणजे समाजातील अत्यंत स्वार्थी, विकारवश, कुविचारी, भोगी, हीनलक्षणी आणि आळशी माणूस होय. चला तर मग श्रवण करूयात. दशक दुसरा समास पहिला मूर्ख लक्षण. श्रीराम. ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे. श्रीराम. तुझ नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसूते अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे. श्रीराम. वंदून सद्गुरुचरण करुण रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल. श्रीराम. एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे. श्रीराम. पडत मूर्खाचे लक्षण पुढील समाशी निरूपण सावध होऊन विचक्षण परिसोत पुढे. श्रीराम. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही एक तत्पर होऊन ऐका. श्रीराम. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. श्रीराम. जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी येत तो एक मूर्ख. श्रीराम. सांडून सर्व ही गोत स्त्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख. श्रीराम. परस्त्रीसी प्रेमाधरी स्वशूर गृही वास करी कुळे विन कन्यावरी तो एक मूर्ख. श्रीराम. समर्थावरी अहंता अंतरिमानी समता सामर्थ्य विन करी सत्ता तो एक मूर्ख. श्रीराम. आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. श्रीराम. अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. श्रीराम. आपुली धरुणी दुरी पराव्याची करी मित्री परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख. श्रीराम. बहुत जागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख. श्रीराम. मान अथवा अपमान स्वय करी परिचिन्न सप्तवेसनी जयाचे म्हण तो एक मूर्ख. श्रीराम. धरून परावियास प्रयत्न सांडी सावकाश निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख. श्रीराम. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्भुजे तो एक मूर्ख. श्रीराम. आपणाहून जो श्रेष्ठ त्यासी अत्यंत निकट शिकवणेचा मानी विट तो एक मूर्ख. श्रीराम. नायके त्यासी शिकवी वडिलांची जाणीव दावी जो आरजाव गोवी तो एक मूर्ख. श्रीराम. एकाएकी एकसरा झाला विषयी निलाजिरा मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख. श्रीराम. औषध न घे असो नव्हे था पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. श्रीराम. सांगे विन विदेश करी ओळखी विन संग धरी उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. श्रीराम. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन रक्षू नये नेने मानाभिमान तो एक मूर्ख. श्रीराम. सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित सर्व काळ जो दूषित तो एक मूर्ख. श्रीराम. विचार न करिता कारण दंडी करी अपराधे विन स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख. श्रीराम. देवलंड पितृलंड शक्तीविन करी तोड ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख. श्रीराम. घरीच्या वरी खाय दाडा बाहेरी दीन वापुडा ऐसा जो का वेड मूढा तो एक मूर्ख. श्रीराम.
नीचयातीची सांगात परांगणेसी एकांत मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख श्रीराम. स्वयनेने परोपकार उपकाराचा अनोपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख श्रीराम. कपिळ खादाळ आळसी कुशीळ कुटीळ मानसी धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख श्रीराम. विद्या वैभव नाधन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख श्रीराम. लंडी लटिका लाबाड कुकर्मी कुटीळ निचाड निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख श्रीराम. उंची जाऊन वस्त्र नेसे चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख श्रीराम. दंतचक्षु आणि घ्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख श्रीराम. वैधृती आणि वितीपात नाना कुमुहूर्ते जात अपशकुने घरी का करी घात तो एक मूर्ख श्रीराम. क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपण वदी जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख श्रीराम. जिवलगास परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदी नीच जनास वंदी तो एक मूर्ख श्रीराम. आपणास राखे परोपरी शरणागतास अव्वेरी लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख श्रीराम. पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची मांडणी थारा विसरो न गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयासने नव्हे तो एक मूर्ख श्रीराम. पुरुषाचे निअष्टगुणे स्त्रियास ईश्वरी देणे ऐशा केले बहुते जेणे तो एक मूर्ख श्रीराम. दुर्जनाचे निबोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख श्रीराम. देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही द्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख श्रीराम. परपीडेचे मानी चूक परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख श्रीराम. आदरे विन बोलणे नपुसता साक्ष देणे निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख श्रीराम. तुक तोडू न बोले मार्ग सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख श्रीराम. पत्य राखो नेने कदा विनोद करी सर्वदा हसता की जे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख श्रीराम. होड घाली अवघड काजे विन करी बडबड बोलोची नेने मुख जड तो एक मूर्ख श्रीराम. वस्त्रशास्त्र दोन्ही नसे उंचे स्थळी जाऊन बैसे जो गोत्र साज विश्वासे तो एक मूर्ख श्रीराम. तस्कराशी ओळखी सांगे देखिली वस्तू त्याची मागे आपले आणीत करी रागे तो एक मूर्ख श्रीराम. हीन जनांसी बराबरी बोल बोले सरोत्तरी वामन हस्ते प्रार्थना करी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थासी मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रीराम. सांडोनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विन वेची वयसा तो एक मूर्ख श्रीराम. संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उने तो एक मूर्ख श्रीराम. अल्पन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थाचे मनीचे तुटे जयाचे निसभा वेटे क्षणाभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख श्रीराम. बहुता दिवसाचे सेवक त्यागुण ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख श्रीराम. अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगीतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख श्रीराम. घरी असो न सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख श्रीराम. आपुले अर्थ दुसऱ्यापाशी आणि दुसऱ्याचे अभिलाषी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख श्रीराम. अतीताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख श्रीराम. दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोई खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख श्रीराम. उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी हीन कुळी तो एक मूर्ख श्रीराम. श्री बाळका सलगी देणे पिशाच्या सन्निध बैसणे मर्यादे विन पाळी सुने तो एक मूर्ख श्रीराम. परस्त्रीसी कळ करी मुकी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख श्रीराम. कळह पाहा तो उभा राहे तोडविना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख श्रीराम. लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख श्रीराम. आपले काज होय तवरी बहुसाल नम्रता धरी पुढिलाचे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम. अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख श्रीराम.
आपण वाचिना कधी कोणास वाचावयाने दी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख श्रीराम. ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देऊनिया शहाणे ऐकती सदा. लक्षणे अपारासती परी काही एक येथामती त्यागार्थ बोलिले श्रुती क्षमा केले पाहिजे. उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी पुढीले समासी आघवी निरोपिली श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला समाप्त.